रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण ऐकत आहात रेडिओ नवसंजीवनी आणि आज आपण खतांचा संतुलित वापर याविषयी बोलणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण पिकाला खतं तर देतो, पण ती खरंच मातीला आवश्यक आहेत का? याच विषयावर आज बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील विषय विशेषज्ञ राहुल इंगोले सर. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, सध्या सगळीकडे माती परीक्षण म्हणजे सॉईल टेस्टिंग यावर खूप भर दिला जातो आहे. याचं नेमकं काय कारण आहे? बरोबर आहे सर. खूप चांगला प्रश्न आहे. बघा, जसं आपण आजारी पडलो की डॉक्टर आधी रक्त तपासणी करतात, तसंच जमिनीचंही आहे. माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला कळतं की मातीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे. यामुळे अनावश्यक खतांचा खर्च वाचतो आणि जमिनीचा पोत सुधारतो. यालाच आपण संतुलित खत व्यवस्थापन असं म्हणतो. बरोबर. अच्छा सर, म्हणजे गरजेनुसारच खतं द्यायची तर मग यासोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ज्याला INM असं म्हणतात, ते नक्की काय आहे? एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे केवळ रासायनिक खतावर अवलंबून न राहता विविध स्रोतांचा मेळ घालणे. यात आपण 4 गोष्टींचा एकत्रित वापर करतो. रासायनिक खते, सेंद्रिय खते, त्यामध्ये कंपोस्ट आणि शेणखत आले, जीवाणू खते ज्याला आपण बायोफर्टिलायझर्स असे म्हणतो, आणि हिरवळीचे खते ज्यामध्ये ताग आणि ढेंच्या आणि बोरू यासारखे आपण पिकं समाविष्ट करतो. अच्छा सर, तुम्ही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा उल्लेख केला, त्याबद्दल अजून थोडं सविस्तर सांगा ना. नक्कीच. रासायनिक खतामुळे जमीन कडक होते, पण जर शेणखत, गांडूळ खत किंवा निंबोडी पेंडीचा वापर केला तर जमिनीचा ओलावा टिकून राहतो. त्यासोबतच ॲझोटोबॅक्टर किंवा PSB यासारखी जीवाणू खते वापरली तर हवेतील नत्र पिकांना मिळवून देतात आणि जमिनीत स्थिर असलेले स्फुरद विरघळण्यास मदत करतात. हे जीवाणू जमिनीतील नत्राची उपलब्धता झाडांना करून देते आणि जमिनीतील उपलब्ध असणाऱ्या स्फुरद विघटन करून ते झाडांना अवेलेबल करून देते. हा कमी खर्च आणि जास्त फायदा करून देणारा मार्ग आहे. अच्छा, पण सध्या हिरवळीची खतं हे तंत्र थोडं मागे पडलं चाललंय का? काय वाटतं याबद्दल? हो, पण ते पुन्हा अंमलात आणणं गरजेचं आहे. ताग आणि ढेंच्यासारखी पिके फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच शेतात नांगरून गाडणे यालाच हिरवळीचे खत म्हणतात. यामुळे जमिनीला सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात मिळतो. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला की उत्पादन आपोआप वाढतं. पण हल्ली आपण जो रासायनिक खताचा अतिवापर करतो आणि हिरवळीच्या खतांकडे जो आपलं दुर्लक्ष होत चाललं आहे, यामुळेच आपल्या जमिनीचा पोत खालवत आहे आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच आपल्याला जरी हिरवळीच्या खतांचा मागे पडलेला जो दिसत आहे प्रवास, तो आपल्याला पुन्हा वाढवणे हेच एक यावर एकमात्र पर्याय आहे. नक्कीच सर, दिवसेंदिवस जमिनी कडक बनत चालल्या आहे, कारण रासायनिक खतांचा अवाजवी वापर आपण त्यामध्ये केलेला आहे. सर, खतांच्या बाबतीत शेतकरी सहसा युरियावर जास्त भर देतात, पण काही पर्यायी खतं आहेत का, जसे की अमोनियम सल्फेट? या वापराबद्दल तुमचं मत काय आहे? हा मोलाचा मुद्दा आहे. केवळ युरिया वापरण्यापेक्षा अमोनियम सल्फेटसारखी खतं वापरणं फायद्याची ठरतात, कारण यात नत्रासोबतच गंधक देखील असतं. तेलबिया आणि कडधान्यासाठी गंधक अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते. खूप महत्त्वाची माहिती दिली सर आपण. शेवटी आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? शेतकरी मित्रांनो, माती आपली माता आहे. तिचं आरोग्य जपा, माती परीक्षण करा, सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा वापर वाढवा आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करा, तरच आपली शेती शाश्वत होईल. तर शेतकरी बंधूंनो, आज या अनुषंगानं रासायनिक खतांचाच फक्त वापर न करता सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हिरवळीची खतं आणि बाकी गोष्टींचा देखील वापर करायला हवा. त्यामुळे आपल्या मातीचा पोत सुधारेल, जमिनीतलं जे सेंद्रिय कर्ब आहे दिवसेंदिवस कमी होत आहे असं बोललं जातं, तर देखील तो सेंद्रिय कर्ब देखील टिकून राहील. आणि याच अनुषंगानं आपण पुढच्या भागामध्ये देखील राहुल इंगोले सरांशी बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. सर, आपण आलात, आमच्या कार्यक्रमात मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. रेडिओ नवसंजीवनी. नव्या विचारांची नवी दिशा, नव्या स्वप्नांची नवी आशा. शेती, माती आणि पाणी, रेडिओ